Last week गेल्या आठवडी we finished with the first gate, पहिला दरवाजा आपण संपवला, Judah. यहूदा. You know, I don't want to dwell on just one gate for a long time. मला एकाच गेटवर जास्त वेळ राहायचं नाही. So now we are entering the second gate. तर आता दुसरं गेट, दुसरा दरवाजा सुरू करणार आहोत. Second gate is Reuben. रुबन किंवा रऊबेन. Amen. हालेलुया. And so I think so before we start we'll just this is Reuben. सुरू करण्या अगोदर We are going to put the badge. वधूला स्टॅम्प मारून टाकू. This is Reuben now. Second. रऊबेन. Praise God. Thank you, Jesus. Give a big clap to Reuben now. आता रऊबेनाला जोरात टाळी वाजवा. Amen. आमेन. We have finished with the first gate, पहिला दरवाजा आपण संपवला, which is Judah. जो यहूदा. And I know we are all now devoted in praising God. आणि मला माहिती आहे की आता आपण सगळेजण परमेश्वराची स्तुती करण्यामागे अगदी व्यवस्थितपणे आहोत, परमेश्वराची स्तुती करत आहोत. So now the second gear for the bride is hid in the name of Reuben. आता वधूसाठी दुसरा टप्पा या रऊबेन नावामध्ये लपलेला आहे. And before we enter this gate, आणि या दरवाजातून आपण प्रवेश करण्या अगोदर I will take you once again to a little bit of thought on the introduction of it all. परत एकदा या सगळ्याची जी ओळख आहे त्या ओळखीवर मी तुम्हाला थोडंसं घेऊन जातो. You know, in John 14:1 and 2, योहान 14:1 आणि 2 Jesus speaks of mansions येशू ख्रिस्त महालाविषयी बोलतो, that he is going to prepare for each one of us. जे महाल तो आपल्या प्रत्येकासाठी तयार करणार आहे. Jesus said, येशू बोलला, in my Father's house are many mansions. माझ्या बापाच्या घरामध्ये कितीतरी महाल आहे, जागा आहेत. If it were not so, I would have told you. असं नसतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं. I go to prepare a place for you. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे. And if I go to prepare a place for you, आणि जर मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे, I will come again तर मी परतही येणार आहे. and I will receive you. आणि मी तुम्हाला घेणार आहे. I will receive you so that where I am, you might also be. मी तुम्हाला घेऊन जाणार आहे की जिथे मी आहे तिथे तुम्ही पण राहावे. Amen. Amen. And I think so. मला असं वाटतं Those mansions that he talks about here is the heavenly Jerusalem. ज्या महालाविषयी तो इथे बोलतो ती स्वर्गीय यरुशलेम असावी. I said I think so. मला असं वाटतं की ज्या जागेविषयी येशू बोललाय, ज्या महालाविषयी तो बोललाय, ती नवीन यरुशलेम नगरी असावी असं मला वाटतं. Amen. I stand to be corrected any time. आणि कधी माझी जर चूक असेल तर ही चूक तुम्ही सुधरवू शकता, कारण मी असं म्हटलो की मला असं वाटतं. In my Father's house are many mansions. माझ्या बापाच्या घरी अनेक जागा आहेत. He didn't say in heaven there are many mansions. स्वर्गामध्ये अनेक जागा आहेत असं तो म्हटला नाही. Amen. Amen. He didn't say असं बोलला नाही that in heaven there are many की mansions. स्वर्गामध्ये बऱ्याच जागा आहेत. So what are mansions? तर जागा किंवा महाल म्हणजे काय? Mansions in Greek it speaks about rooms. हेलेनी भाषेमध्ये महाल किंवा ही जागा म्हणजे खोली. Many rooms. रूम, खोली, अनेक खोल्या. Many chambers. अनेक खोल्या, अनेक जागा. Amen. Amen. So mansions are just rooms he is talking about. हे महाल म्हणजे खोल्या, त्या खोल्यांविषयी तो बोलत आहे. And he's saying it is the Father's house. आणि तो म्हणतो की हे बापाचं घर आहे. What is a Father's house? बापाचं घर म्हणजे काय? If you take reference from other scripture verses, इतर शास्त्रवचनांना जर आपण त्याचा संदर्भ घेतला, you have a clue when Jesus during the Lent season enters the temple of God. तर आपल्याला क्लू मिळतो की येशू ख्रिस्त 40 दिवसाच्या दरम्यान मंदिरात येतो And he whips the people out. आणि लोकांना बाहेर फटके मारून हकलतो. Those who are selling all the merchandise. की जे तिथे व्यापार करतायत, विकतायत, त्यांना सगळ्यांना तो फटके मारून हकलतो. And then he makes this statement. आणि तिथं येशू हे विधान करतो, Don't make my Father's house into Hallelujah. a den of thieves and robbers. माझ्या बापाच्या घराला, माझ्या बापाच्या जागेला तुम्ही लुटारूंची गुहा बनवू नका. So he's talking about the temple. याचा अर्थ तो मंदिराविषयी बोलत आहे. Amen. Amen. He's talking about the temple being the Father's house. तो मंदिराविषयी बोलतोय आणि मंदिर म्हणजे बापाचं घर असं तो म्हणतोय. लिहिलंय, माझे घर प्रार्थनेचे घर होईल. Amen. Hallelujah. So when we put it spiritually to the heavenly Jerusalem, तर आध्यात्मिकरित्या जेव्हा आपण हे स्वर्गीय यरुशलेमेशी जोडतो, it speaks
directly about the heavenly Jerusalem. जोडतो नव्हे, आध्यात्मिकरित्या हे विधान स्वर्गीय यरुशलेमेविषयी बोलतं. And I think so. मला असं वाटतं, In this holy city, या पवित्र नगरीमध्ये there may be many rooms, अनेक खोल्या असतील, many thousands and thousands of chambers. अनेक 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 हजारो आणि हजारो खोल्या असतील. Now, how many rooms we will require? आपल्याला किती खोल्या लागतील? Some will be saying only Vineyard Workers Church. No, there are millions of believers all over the world. काही म्हणतील आपल्याला किती खोल्या लागतील म्हणजे एक तर स्वर्गात फक्त आपलं विनयार्डच जाणार असं नाही, बऱ्याच खोल्या लागतील. कितीतरी लोक स्वर्गात जाणार, Maybe crores of them. करोडो लोक स्वर्गात येतील. Will it be possible to accommodate every one of them? मग सगळ्यांना त्या जागेमध्ये समाविष्ट करून घेता येईल का? Why not? का नाही? Amen. सगळ्यांना त्या जागेत समाविष्ट करून घेता येईल. Because the length of that city is 1500 miles. कारण की 1500 मैल त्या नगरीची लांबी आहे. Amen. Amen. The diameter of the equator is about 7000 miles. 7000 मैलाचा परिघ आहे. And we are talking about a height somewhere 1500 miles. आणि 1500 मैलाची उंची आहे. Amen. Amen. If the height is 1500 miles, 1500 मैलाची जर उंची आहे, more than 4-5 lakhs or maybe 6 lakhs storied building you can have. तर 4-5-6 लाख मजल्यांची बिल्डिंग झाली. किती? 4 ते 6 लाख मजले. Because I approximately counted it, it may be around 6 lakhs floors you will have. मी अंदाजे हिशोब केला की जवळजवळ 6 लाख मजले होतात 1500 मैल म्हणजे. 6 लाख मजले. I mean, I don't know, more than that also, I don't know. आपल्याला पचायलाही वेळ लागतोय. Amen. Amen. And in each story there will be hundreds of mansions because the length also is 1500 miles. प्रत्येक मजल्यावरती शेकडो खोल्या असणार आहे कारण की त्याची लांबी इतकी मोठी आहे. That means याचा अर्थ as the temple was the earthly type. जसं मंदिर पृथ्वीच्या रूपानं होतं. Amen. That temple which existed during the time of Herod and Jesus, it was म्हणजे the earthly type. हेरोद आणि येशूच्या कारकिर्दीमध्ये जे मंदिर अस्तित्वात होतं या पृथ्वीवर, And it typified the Father's house. आणि ते परमेश्वर बापाच्या घराचं दर्शक होतं. So also तसं the heavenly temple स्वर्गीय मंदिर, is the spiritual temple. स्वर्गीय मंदिर हे आध्यात्मिक मंदिर आहे. That means it is the spiritual house of the Father. याचा अर्थ हे बापाचं आध्यात्मिक घर आहे. That temple ते मंदिर which Herod built was the physical house of the heavenly Father. ते मंदिर जे हेरोदानी बांधलं ते शारीरिक रूप होतं स्वर्गीय मंदिराचं. This is the spiritual house of the heavenly Father. हे स्वर्गीय बापाचं आध्यात्मिक मंदिर आहे. Now, but did the physical temple have many rooms in it? आता शारीरिक मंदिर जे त्या काळामध्ये अस्तित्वात होतं त्या मंदिरात अनेक खोल्या होत्या का? Yes, it had many rooms. यरुशलेममध्ये त्या काळात जे भव्य विशाल मंदिर बांधलेलं होतं त्या मंदिरामध्ये पण अनेक खोल्या होत्या. And it was reserved for the priests. आणि याजकांसाठी त्या खोल्या नेमून ठेवलेल्या होत्या. If you read in Jeremiah 35 verse 2. इर्मया 35 त्यातलं दुसरं वचन वाचलं तर मी काय बोलतो याचा संदर्भ तुम्हाला लागेल. It says, "Speak unto them and bring them into the house of the Lord, into one of the chambers." इर्मया 35 दुसरं वचन, आणि यहोवाच्या मंदिरात त्यातल्या एका कोठडीत त्यांना आण. हा कोठडी शब्द जो लिहिलेला आहे ना, तीच ती खोली, त्या खोल्या. In the 4th verse of the same chapter, तोच अध्याय 4थं वचन, we notice that different chambers were for persons of different rank. आणि यहोवाच्या मंदिरात देवाचा माणूस वगैरे वगैरे, मुलांची जी कोठडी सरदारांच्या कोठडी जवळ, म्हणजे वेगवेगळ्या कोठड्या तिथे लिहिलेल्या आहेत. Like Hanan, a man of God, had his own chamber or room. म्हणजे पहा ना, माणूस इकतल्या याचा मुलगा हनान याच्या मुलांची वेगळी कोठडी. By the chamber of the princes, which was above the chamber of so and so, the keeper of the door and all that. सरदारांच्या वेगळ्या कोठड्या, शलूमाचा मुलगा मासिया द्वारपाल याच्या वेगळ्या कोठड्या, म्हणजे वेगवेगळ्या खोल्या. That means म्हणजे Herod's temple had various rooms for the priests. हेरोदाने जे मंदिर यरुशलेमेत त्या जमान्यात बांधलेलं होतं त्या मंदिरामध्ये पण अनेक खोल्या याजकांसाठी होत्या. And each room of the temple was a type of the Father's house. आणि मंदिरातली प्रत्येक कोठडी किंवा खोली परमेश्वर बापाच्या स्वर्गीय घराचं दर्शक होतं. And it was not only designated that this will be their residence. आणि फक्त ते त्यांचं घर असेल
म्हणून नेमलं असं नव्हे, officially, ऑफिशियली कायदेशीररित्या त्यांचं ते घर असेल, but also the position or office they will hold in that particular temple. एवढंच त्यातनं बोललं जात नाही, तर कायदेशीररित्या त्यांचं ते घर असेल आणि कायदेशीररित्या मंदिरामध्ये या याजकांना मी काय स्थान देतोय, मी काय पद देत आहे, याविषयीनं पण ते बोलत आहे. Whether he was a doorkeeper or a prince and all that designation also was या given. मंदिरातल्या माणसांना मी काय म्हणून जागा दिलेली आहे, हा द्वारपाल आहे, हा गायक आहे, हा याजक आहे का, कोण आहे, आणि त्यालाही कोठडी, Amen. त्यालाही जागा, त्यालाही खोली, His position, according to his position. त्याच्या पदाप्रमाणे त्याला खोली. So when the rapture will take place, तर स्वर्गारोहण जेव्हा होईल, we shall all meet the Lord in the air, आपण सगळे प्रभूला अंतरात भेटू, on the clouds, आपण सगळे प्रभूला अंतरात ढगावर मेघावर भेटू, about 5 kilometers or whatever way on top. 5 किलोमीटर वगैरे साधारण जे So काही. we will not be traveling to heaven. तर आपण स्वर्गात असा प्रवास करणार नाहीये. The moment the trumpet will be blown, ज्या क्षणाला करणा वाजेल, we will just travel halfway through. आपण अर्ध्यापर्यंतचा प्रवास करणार. That's why Paul says, I will show you a mystery. आणि म्हणून पौल म्हणतो की मी तुम्हाला रहस्य दाखवतो. And he said the trumpet will be blown. आणि तो म्हणतो की करणा फुंकला जाईल. Now since this will be a spiritual trumpet, आणि हा आता आध्यात्मिक करणा असणार आहे. all cannot hear. सगळ्यांना हा करणा किंवा करण्याचा आवाज ऐकू येणार नाही, कारण हा स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे. Amen. Amen. This trumpet is not what our brother blows. विनीत इथे जो करणा वाजवतो तसा नव्हे, It will be a spiritual trumpet. तो आध्यात्मिक करणा असणार आहे. Amen. आमेन. But the sound will be similar. परंतु आवाज सारखाच असेल. But all cannot hear. पण सगळ्यांना तो आवाज ऐकू येणार नाही. इथे जो आवाज येतो ना करण्याचा, तसाच आवाज असेल, पण तो आवाज सगळ्यांना ऐकू येणार नाही. Only those spirits which are born again will be able to hear that sound. फक्त ज्या आत्म्यांचा नवीन जन्म झालेला आहे, त्या आत्म्यांनाच हा आवाज ऐकता येईल. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? म्हणून मी म्हटलो ना, या आवाजाचा परिचय करून घ्या, हा आवाज ओळखीचा करून घ्या. Like Paul was on the Damascus road. जसं पौल जेव्हा दिमिश्काच्या रस्त्यावर होता, God spoke, परमेश्वर बोलला, but the people only heard the sound. पण लोकांनी केवळ आवाज ऐकला. But Paul heard what was being said. पण पौलला मात्र देव काय बोललाय ते कळलं. But they heard the sound, पण Bible says. लोकांनी मात्र आवाज ऐकला असं बायबल मध्ये लिहिलंय. Even so, तसं when the trumpet will be blown, जेव्हा करणा वाजेल, the spiritual people shall hear the sound. आध्यात्मिक लोकांना त्या करण्याचा आवाज ऐकू येईल. And Bible says बायबल म्हणतं in Matthew 24 verse 31, मत्तई 24:31 मध्ये, and he shall send his angels with a great sound of a trumpet, and they shall gather together his elect from the four winds, from one end of the heaven to the other. मत्तई 24:31, आणि तो करण्याच्या मोठ्या नादासहित आपल्या दूतास पाठवील, आणि ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याच्या निवडलेल्यांना चारी दिशांकडून जमा करतील. So we are his elect, आपण त्याचे निवडलेले आहोत, and we shall be gathered by God's angels. आणि देवाचे दूत आपल्याला जमा करणार आहे. Remember लक्षात घ्या. Lazarus who died, तुम्हाला लाजर जो मेला आठवतं? angel gathered him. लाजर मेला, देवदूताने त्याला उचललं. So here also इथे सुद्धा angels will gather us. देवदूत आपल्याला जमा करतील. Amen. Amen. But what about the dead in Christ? पण मग ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत त्यांचं काय? They shall come down first. तर ते पहिले खाली उतरतील. Amen. ख्रिस्तामध्ये They shall come मेलेले down first. पहिले खाली उतरतील. We will not go up into heaven. आपण स्वर्गात वर प्रवास करून जाणार नाही. Not yet. अजून नाही. After 1000 years we will go to heaven. ही 1000 वर्ष संपल्यानंतर आपण स्वर्गामध्ये प्रवेश करणार आहोत, ही या यरुशलेम नगरीतली. Now those who are dead in Christ, आता जी माणसं येशू ख्रिस्तामध्ये मेली, Bible says, बायबल म्हणतं, or Paul says, तर पौल म्हणतो, they shall rise up first. ते प्रथम उचलले जातील, उठतील. They shall hear the trumpet. त्यांना करण्याचा आवाज, नरसिंगा जब फूका जाएगा, त्यांना तो करण्याचा आवाज पहिला ऐकू येईल. Because John 5:25 Jesus said, कारण योहान 5:25 मध्ये येशू बोलला, verily, verily I say unto you, the hour is coming, and now is, when the dead shall hear the voice of the Son of God, and they that hear shall live. योहान 5:25, मी तुम्हास खचित खचित सांगतो, अशी वेळ येत आहे व आता आली आहे की जे मेलेले ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील, आणि जे ऐकतील ते जिवंत होतील. Praise the Lord. Hallelujah. They are going to rise up. ते उठतील. Amen. ते जिवंत होतील. We are not going to precede them first. They are going to go first. ते अगोदर जाणार आहेत, आपण त्यांच्या अगोदर जाणार नाही. Amen. Amen. Because कारण their souls will be joined to their bodies, त्यांचा जीव परत त्यांच्या शरीराशी मिळेल, and they will be waiting for us in the cloud. आणि त्या मेघामध्ये ते आपली वाट पाहतील.
राहतील. What will happen to us आपलं काय होईल? if we are alive till that time? त्या वेळेपर्यंत, त्या स्वर्गारोहणाच्या वेळेपर्यंत आपण जर जिवंत राहिलो, We shall be transformed, तर आपण रूपांतरित होऊ. because this body has to change. कारण हे शरीर बदललं पाहिजे. It has to put on incorruption. या शरीराला अविनाशी पण धारण करावं लागेल. And the moment we are changed, आणि ज्या क्षणाला आपण बदलू, रूपांतरित होऊ, we will get a glorified body. त्या क्षणाला आपल्याला रूपांतरित गौरवी शरीर मिळेल. Suddenly we will be lifted up. अचानक आपण उचलले जाऊ. Amen. Amen. And we shall also stand on the cloud. आणि आपण देखील त्या मेघावर उभे राहू. Amen. Amen. 1 Thessalonians 4:15 and 16. 1 Thessalonians 4:15 आणि 16. Paul says, पौल बोलला, we who are still living when the Lord returns will not meet him ahead of those who have died. For the Lord himself will come down from heaven with a commanding shout and with the voice of an archangel and with the trumpet call of God. First, the Christians who have died in Christ will rise up. See? 1 Thessalonians 4 अध्याय 15 आणि 16. पौल म्हणतो, कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूच्या येण्यापर्यंत जे आपण जिवंत राहणार आहे ते आपण निजलेल्यांच्या पूर्वी जाणार नाही. हालेलुया. कारण प्रभू स्वतः आज्ञा करणाऱ्या गर्जने सुद्धा, आद्य दूताच्या वाणी सुद्धा व देवाच्या तुतारी सकट आकाशातून उतरेल आणि ख्रिस्तातले मेलेले पहिल्याने उठतील. Praise God. Verse 17. 17. Then, yes. मग जे आपण जिवंत राहणार आहे ते आपण त्यांच्या बरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी ढगामध्ये वर घेतले जाऊ. त्यांच्या बरोबर. See, we'll be caught up in the clouds to meet the Lord in the air. Did you see that? पहा, त्यांच्या बरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी ढगामध्ये वर घेतले जाऊ. See, at the trumpet sound, my mother who is buried in Mumbai, she will first rise up and wait for me on the clouds, and I will be transformed here, and I will be lifted up, and I will stand next to my mother. उदाहरण देतो तुम्हाला. स्वर्गारोहणाचा कर्णा वाजला की माझी आई जी प्रभूकडे गेलेली आहे ती प्रथम उठेल आणि त्या मेघामध्ये जाईल आणि त्याच्यानंतर मग मी माझं रूपांतर होईल आणि मी मेघामध्ये जाईल. Same with you also. तसंच तुमचं पण होईल. Same with you. तसंच तुमचं सुद्धा होईल. Your precious ones who have gone to the Lord before you, they will be waiting for you on the clouds, and we will come and we will catch them there, and we'll have a great gathering. जे तुमचे प्रियजन आपल्या अगोदर, तुमच्या अगोदर वर स्वर्गामध्ये प्रभू येशूकडे गेलेले आहेत ते अगोदर उठवले जातील आणि मेघात जातील. त्याच्यानंतर आपण सगळे आपण रूपांतरित होऊन मेघामध्ये घेतले जाऊ आणि असा मोठा ते गाणं आहे ना, हालेलुया जमघट होएगा. Yes, it's like that. जमघट होएगा. हालेलुया. So we are heading for a glorious finish. तर वैभवशाली समाप्ती आहे बरं का आपली. So let us be appropriately dressed तर for the occasion. तो जो प्रसंग आहे, तो जो सोहळा आहे, ते जे फंक्शन आहे त्यासाठी साजेल असा आपला पोशाख पाहिजे. See, after going to heaven, you don't need to wear this. स्वर्गात गेल्यानंतर हे घालायची गरज नाही. This is for the new Jerusalem. हे नवीन यरुशलेमेत घालायचं आहे. See, on the clouds, the groom is going to wait, and if at that time we are not dressed like this, what is the use? ढगावर मेघावर वर येणार आहे आणि तेव्हा जर आपण वधूचा पोशाख घालून त्याला भेटलो नाही तर या पोशाखाचा स्वर्गात काही फायदा नाहीये. So let us be appropriately dressed for the occasion. तर प्रसंगानुरूप व्यवस्थित आणि योग्य पोशाख असावा. Don't be dressed like the friend of the bridegroom. आणि त्या वराच्या मित्रांसारखे पोशाख घालू नका. You are not the friend of the bridegroom, you are the bride. तुम्ही वराचे किंवा त्या नवऱ्याचे मित्र नाही, तुम्ही नवऱ्याची नवरी आहात. Amen. See, we are speaking in spiritual terms. आध्यात्मिक स्तरात बोलतोय बरं का मी. Otherwise some men folk will say, नको बाबा हे मुलींचं कपडे घालायचं तिथं हो, कसं नाहीतर काय. काही See, I'm not talking in the natural. काही पुरुषांना वाटायला लागेल नको बाबा हे काय मुलींचे कपडे वगैरे घालून. मी नैसर्गिक बोलत नाही ब्रदर, आत्म्यात उतरा. And I'm not talking about this outside garment. आणि या बाहेरच्या जगाविषयी पण मी बोलत नाहीये. The garment, जगा, inside garment, आतला जगा, the characteristic garment. आतला जगा, स्वभाव गुणधर्म चारित्र्य. So keeping this in mind, तर हे सगळं डोक्यात ठेवून let us study the meaning behind every name प्रत्येक नावामागे असलेला अर्थ आपण शिकून घेऊ and check our attire, आणि आपण आपला पोशाख तपासू. whether they have these objects on a wedding dress. आपण आपला जगा तपासू की आपल्या या नवरीच्या जग्यावर किंवा वधूच्या जग्यावर, वेडिंग गाऊनवर किंवा शालूवर हा सगळा स्वभाव आहे की नाही. Amen. So we'll open our Bibles to Genesis 29 verse 32. उत्पत्ती 29
32 याकडे आपलं बायबल उघडा. And Leah conceived and bare a son, and she called his name Reuben, for she said, surely the Lord has looked upon my affliction, now therefore my husband will love me. उत्पत्ती 29 त्यातलं 32व वचन. आणि लेया गरोदर राहिली व तिला मुलगा झाला आणि तिने त्याचे नाव रौबेन ठेवले, कारण तिने म्हटले, यहोवाने माझे दुःख पाहिले आहे, यामुळे माझा नवरा माझ्यावर आता प्रीती करे. Praise the Lord. Amen. Amen. आमेन. Now, आता this word Reuben हा जो शब्द आहे रौबेन, has 3 meanings. त्याला 3 अर्थ आहेत. Amen. आमेन. We'll see how we can get the meaning behind it all. आपण बघू की या सगळ्याच्या मागचा जो अर्थ आहे तो कसा काय आपल्याला शिकता येईल हे आपण पाहूया. And we'll also see the little bit of the characteristics of Reuben. आणि रौबेनाचं चारित्र्य किंवा रौबेनाचे स्वभाव गुणधर्म काय असतात ते पण पाहूया. One of the meanings of Reuben is see, behold. रौबेन या नावाचा एक अर्थ म्हणजे पाहणे. Amen. Look पहा, बघ, or inspect yourself. का स्वतःची तपासणी कर, पहा, बघ. So what can we learn from Reuben? तर रौबेनाकडनं काय शिकता येईल? First of all, पहिलं तर he was the firstborn of Jacob. तो याकोबाचा पहिला होता, थोरला, Amen. प्रथम संतान. He was the firstborn of Jacob. याकोबाचं प्रथम संतान, थोरला. And one quality that is very positive in Reuben is रौबेनामध्ये एक गुणधर्म अतिशय सकारात्मक होता, तो असा की that I will share with you. जो मी तुम्हाला सांगतो. But Jacob says, पण त्याआधी याकोब म्हणतो, Reuben, रौबेना, you are unstable like water. तू पाण्यासारखा चंचल आहेस. You are unstable like water. तू पाण्यासारखा अस्थिर आहेस. You are shaky fellow. तू फार चंचल आहेस, तू फार डगमगतो, तू फार हलतो, हदरतो. See? So we should not be shaky. आपण असा हदरता कामा नये, असा अस्थिर नको. Amen. आमेन. One time in, one time out. एकदा आत मग परत बाहेर. Sometimes confused. कधी कधी गोंधळलेला. Don't know what to do, what not to do. कळतच नाही काय करायचं, समजतच नाही काय करू नये. पण yet Reuben was partially redeemed because of one good quality, and that was compassion. तरी देखील रौबेन अर्धा उद्धरलेला होता असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्यात एक चांगला गुणधर्म होता, तो म्हणजे कळवळा. Amen. आमेन. You know, when the brothers threw Joseph into the pit, तुम्हाला आठवतं जेव्हा या भावंडांनी मिळून योसेफाला खड्ड्यात फेकला. amen, आमेन. they all wanted to kill him. सगळ्या भावांच्या मनात होतं की योसेफाला ठार मारायचं. Everyone सगळे except Reuben. फक्त रौबेन. Reuben had compassion रौबेनला on Joseph. दया आली, योसेफाचा कळवळा आला रुबनला. If Joseph was spared, it was because of Reuben, the elder brother. योसेफ जर त्या दिवशी वाचला आणि जिवंत राहिला तर हा त्याचा थोरला भाऊ रुबेन त्याच्यामुळे. In fact, he said, उलट पक्षी तो म्हणाला, let us throw him in the pit. आपण त्याला खड्ड्यात फेकू. Let us throw him in the pit. आपण त्याला खड्ड्यात फेकू. Don't kill him. त्याला ठार नको मारायला. You know why? का? He thought त्याला वाटलं afterwards when he gets a chance, he will just remove him out and send him home. कारण रुबेनचा विचार असा असावा की मला नंतरून संधी मिळाली की मी योसेफाला परत बाहेर काढून घरी पाठवून देईन. But it was too late. पण तोवर फार उशीर झाला. Because कारण when Reuben was not around, रुबेन जेव्हा आजूबाजूला नव्हता, the brothers sold him as a भावंडांनी slave. त्याला गुलाम म्हणून विकून पाठवून दिला. But one thing we see in Reuben is compassion. एक गोष्ट मात्र रुबेन मध्ये आपल्याला दिसते, जमेची बाजू, कळवळा. He had a compassionate heart. त्याचं हृदय फार कळवळ्यानं, मायेनं, दयेनं भरलेलं होतं. Amen. आमेन. The brothers had fiery eyes. भावंडांची नजर मात्र आगीने भरलेली. Amen. आमेन. And he knew that these brothers are going to somehow kill Joseph. आणि रुबेनला माहिती होतं, त्याला कळलेलं होतं की माझी इतर भावंड काही करून या योसेफाला आज ठार मारणार. But he was secretly planning how I can rescue my brother Joseph. पण तो गुप्तपणे योजना करत होता की माझा हा जो भाऊ आहे योसेफ, त्याला मी कशा रीतीने वाचू. And then मग afterwards when he comes back, जेव्हा तो परत येईल, he finds Joseph not there. जेव्हा तो परत आला त्याला आढळतं की योसेफ तिथे नाहीच आहे. And they said, आणि ते म्हणाले, we sold Joseph. भावंड म्हटली की आम्ही योसेफाला विकून टाकलं. And Reuben started crying. आणि रुबेन रडायला लागला. So what do we see? आपण काय पाहतो? Reuben, though was a party with them, yet he had a soft corner. रौबेनानं जरी बाकीच्या भावंडांबरोबर भागीदारी केली होती, पण त्याचं हृदय योसेफासाठी कळवळ्याने भरलेलं होतं, कारण त्याच्या स्वभाव गुणधर्मामध्ये
कळवळा होता. Amen. आमेन. So do we have compassion in our hearts for others? तर आता $1,000,000 क्वेश्चन, आपल्या अंतःकरणामध्ये इतरांसाठी कळवळा आहे का? Or do we involve ourselves in the wrong plan of others? का आपण इतरांच्या चुकीच्या योजनांमध्ये पूर्णच पार्टनरशिप आणि भागीदारी घेतो आणि कळवळा करतच नाही? Amen. आमेन. We should be people of compassion. नको, आपण कळवळ्याची माणसं पाहिजे. That's the quality of Reuben. हा गुणधर्म आहे रुबन मधला. Amen. आमेन. Even when the brothers were held back by Joseph, जेव्हा भावंडांना योसेफाने मागे ठेवलं, what did he come back and tell his old father Jacob? रुबेननं माघारी येऊन आपल्या वयस्कर बापाला याकोबाला काय सांगितलं? I have to take Benjamin मला बन्यामीनाला घेऊन जायलाच लागेल to Joseph. योसेफाकडे, Otherwise, नाहीतर he will not release the other brothers. इतर भावंडांना तो सोडणार नाही. Jacob said, nothing doing. तर याकोब म्हटला, नाही नाही, I lost my Joseph whom I loved so much. माझा लाडका योसेफ गेला, मी आता यांना नाही देणार. Benjamin I will not give. मी बन्यामीनला नाही देणार. Because Joseph and Benjamin were the children of his first wife, right, Rachel. कारण whom he loved की much. योसेफ आणि बन्यामीन याकोबाची पहिली बायको राहेल हिचे 2 मुलगे होते आणि याकोबाने खूप प्रेम केलेलं बन्यामीन आणि योसेफावर. त्यातला योसेफ तो ऑलरेडी गेला, तर याकोब म्हटला, आता मी योसेफाला चुकवलेलं आहे, मी बन्यामीन देणार नाही. So other brothers didn't know what to tell the old father Jacob. आणि बाकीच्या भावंडांना मग कळेना की आता आपल्या म्हाताऱ्या बापाला आपण काय उत्तर द्यायचं. Reuben said, तर रुबन बोलला, Daddy, डॅडी, if I don't bring back the others and Benjamin back, मी जर इतर भावंडांना आणि बन्यामीनाला परत आणलं नाही, you can kill my 2 sons. तुम्ही माझ्या 2 मुलांना ठार मारा. Amen. I will take the responsibility of Benjamin. म्हणजे रौबेन काय म्हणतोय? डॅडी, बन्यामीनची जबाबदारी मी घेतो. Amen. As the elder son, थोरला मुलगा या नात्यानं, as the elder brother, थोरला भाऊ या नात्यानं, डॅडी, बन्यामीनची जबाबदारी मी घेतो. we should learn to take responsibilities of God. जबाबदारी देवाची आपण घ्यायला आता शिकायला हवं. Take the responsibilities in the church. चर्च मध्ये सुद्धा एकमेकांची जबाबदारी घ्यायला आता थोरल्यांनी शिकायला हवं. Take responsibility of other people in the church. इतर माणसांची जबाबदारी आता आपण घ्यायला शिकलं पाहिजे. We should not run away. पळून जायचं नाही काही. Amen. पळून नाही जायचं. Cowards will run away. भित्रट पळून जातात. But पण those who have got passion for God, ज्यांच्याकडे देवाचा आवेश आहे, they will not run away. ते पळून नाही जात भित्रटासारखे. They will face it. ते तोंड देतात. Why? का? Because of the love of God. सामोरे जातात. का? देवाचं प्रेम त्यांना गळ घालतं. I am the elder son. की मी थोरला आहे, I have to take care. मला यांना सांभाळायलाच लागेल, मी जबाबदारी घेणार, मी थोरला आहे. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. And he brought Benjamin back. आणि त्यांनी बन्यामीनाला परत आणलं ना. Amen. Amen. So that is the ornament we need to have on our wedding dress. That is compassion. तर या आपल्या वेडिंग गाऊन वरती हा दागिना असायलाच पाहिजे, ज्याला म्हणतात कळवळा. Compassion should be a motto to enter the second gate, Reuben. दुसरं दार रुबन, यामध्ये आत जाण्यासाठी कळवळा हे आपल्यावरती ब्रीदवाक्य असलंच पाहिजे. Amen. A little thought on compassion I will share with you. कळवळ्यावरचा थोडा विचार तुम्हाला सांगतो. We will speak in depth other times, but little bit of compassion since we are on the subject. बाकी डिटेल नंतर जाईन मी आणि कधीतरी, पण विषयावर आहे म्हणून कळवळा थोडा सांगतो. Compassion कळवळा in the Old Testament जुन्या करारात is attached to womb. कळवळ्याचा संबंध उदराशी आहे. Womb. उदर, ओटीपोट, Mother's womb. आईचं उदर, आईचं ओटीपोट, Or किंवा the internal parts. आतले भाग. You know, the internal parts are very important for our bodies. आतले भाग आपल्या शरीराचे आतमधले भाग शरीरासाठी फार महत्वाचे असतात. And when we speak about womb, आपण जेव्हा उदराविषयी किंवा ओटीपोटाविषयी बोलतो, compassion speaks about mother's love. कळवळा आईच्या प्रेमाविषयी बोलतो. Amen. आमेन. In Isaiah 49 verse 15, यशा 49:15 Bible says, बायबल म्हणतं, can a woman or mother forget a nursing child and not have compassion on the son of her womb? यशा 49:15 कोणी स्त्री आपल्या पोटच्या मुलावर दया न करता त्या आपल्या तान्ह्या बालकाला विसरेल का? See, of her womb. आपल्या पोटच्या मुलावर, That is compassion. त्याला म्हणतात कळवळा.
आपल्या पोटच्या मुलावर इज इक्वल टू लिहा कळवळा. So what is compassion? कंपॅशन, कळवळा म्हणजे काय? It speaks of the spontaneity of feelings of the mother towards her own child. एखाद्या आईच्या आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलांसाठी असलेल्या भावना म्हणजे कळवळा. A mother would do anything for a child of her womb. एखादी आई आपल्या पोटच्या मुलासाठी काहीही करायला तयार असते. She would do anything to protect and take care of her own child. एखादी आई आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलाला सुरक्षित ठेवायला काहीही करायला तयार असते. That is why म्हणून when Bible says that Jesus had compassion on the people, जेव्हा बायबल म्हणतं की येशूला लोकांचा कळवळा आला, it speaks about the womb. तो ओटीपोटाविषयी बोलत आहे. It speaks about the closeness. तो जवळीकतेविषयी बोलत आहे. It speaks about just as a mother's heart is stirred up when something wrong happens to a child, so also you are stirred up when something goes wrong with your own members काहीतरी of the church. जसं आईचं अंतःकरण आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलांमध्ये काही जर चुकीचं झालं तर कसं असं गदागदा हलून निघताना कळवळ्याने भरतं, तसं आपलंही व्हायला हवं जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या पोटच्या चर्च मधल्या मेंबर्सना पाहतो. Praise the Lord. You know, some people ask, काही लोक विचारतात, how can I have this kind of feeling for somebody who is not a part of my family? अशा पद्धतीचा कळवळ आणि भावना एखाद्यासाठी माझ्या मनात मी कसं काय निर्माण करणार की जेव्हा तो माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या रक्ताच्या फॅमिलीमध्ये तो जन्माला आलेला नाहीये, तर मी अशा भावना त्याला कशा काय लावणार? Rightly said. योग्य बोलला. That is why म्हणून compassion is not natural, it is of the spirit. म्हणून कळवळा नैसर्गिक नाहीच आहे, कळवळा आत्म्यात येतो. Are you understanding? कळतं का? You cannot love somebody who is not part of your family. I mean, if you speak about comparing, you love your family members more than anybody else in the natural. नैसर्गिकामध्ये तुलना करायला गेलो तर आपलं प्रेम आपल्या स्वतःच्या फॅमिलीवरच नेहमी जास्त असतं आणि असणाऱ्या इतरांपेक्षा नैसर्गिक स्तरात बोलायला गेलो तर A mother एखादी आई will love her own child more than somebody else's child. आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलांवर जास्त प्रेम करेल आणि इतर कुणाच्या मुलांपेक्षा. Amen. आमेन. She will not die for somebody else's child, but she will surely die for her own child. ती आणि कुणाच्या मुलांसाठी मरणार नाही, पण वेळ आली तर ती आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलासाठी जरूर मरेल. When you translate it in the spirit, आत्म्यात जेव्हा आपण याचं भाषांतर किंवा अनुवाद करतो, I love you माझं तुझ्यावर प्रेम आहे because कारण you are born in the family of God. तू परमेश्वराच्या कुटुंबात जन्माला आलाय. You are my brother, you are my sister in the family of God. तू माझा भाऊ, तू माझी बहीण परमेश्वराच्या परिवारात आहेस. Naturally, I cannot have compassion on you, but spiritually I can have compassion on you because you are related to me in the spirit. नैसर्गिकरित्या मला कदाचित तुझ्यावर कळवळा येणार नाही, पण आत्मिकरित्या मला तुझा कळवळा येतो का? कारण आत्म्यानं माझं आणि तुझं नातं लागलेलं आहे. The compassion that we speak of right now flows from your renewed spirit. ज्या कळवळ्याविषयी आपण आता बोलत आहोत तो कळवळा तुमच्या नवीन झालेल्या आत्म्यातनं वाहतो. Amen. आमेन. You feel the pain. तुम्हाला त्या वेदना अक्षरशः स्वतःला जाणवतात. Like supposing समजा you see a lot of crowd on the road. तुम्ही रस्त्यावर खूप गर्दी पाहिली, Somebody met with an accident. कुणाचा तरी ऍक्सिडेंट झालाय. Suddenly you feel, oh, my brother, or because he just left me. अचानक तुम्हाला मनात येतं माझा भाऊ आत्ताच बाहेर गेला होता, माझा भाऊ आहे का काय? Suddenly you have a feeling there. अचानक तिथे तुमच्या भावना सगळ्या अशा एकत्रित When you येतात. see on the road, रस्त्यावर जेव्हा तुम्ही पाहता oh, that face is of somebody else. की चेहरा आणि कोणाचा आहे. See, not that you hate that fellow should die, but because you felt that it was somebody of your own. That is the womb. That is the compassion you have in the natural level. असं काही नाही की त्या माणसाचा, त्याचा ज्या कुणाचा ऍक्सिडेंट झालाय तुम्ही तिरस्कार करताय आणि म्हणताय की तो मरावा, असं काही नाही. पण तो तुमचा स्वतःचा भाऊ नाहीये, तुमच्या परिवारातला नाही निघाला म्हणून तुम्हाला एकदम असं हाश वाटलं. ते जे आहे ते ओटीपोटातलं, ते उदरातलं नातं. Amen. You are stirred up. म्हणजे तुम्ही असे कालवा कालव होते तुमची. In the same way, तसं when you became born again, जेव्हा तुमचा नवीन जन्म झाला, you have God's love in your heart. तुमच्या हृदयामध्ये देवाचं प्रेम आलेलं आहे. Out of God's love flows compassion. देवाच्या प्रेमातनं वाहतो कळवळा. Amen. Amen. That is the womb.
तेच ते ओटीपोट. If some believer is hurt, जर एखाद्या बिलीव्हरला काही लागलं, काही वेदना झाल्या, suddenly you feel for him. अचानक तुम्हाला त्याच्याविषयीनं जाणवतं. Why? का? Because कारण the compassion flows forth. कळवळा वाहतो तुमच्यातनं. Amen. Amen. We will go in detail some other time. I will tell you how to build up compassion, how to get compassion, what blessings you have out compassion. That's a different subject altogether. आणि इतर वेळेला मी हा विषय घेईन कळवळा नावाचा, जेव्हा तुम्हाला खोल नेऊन शिकवीन की कळवळा कसा येतो, कळवळा कसा निर्माण करायचा असतो, कुणावर करायचा वगैरे वगैरे. Amen. It's a spirit consciousness. आत्म्यातली ती एक जाणीव आहे. Amen. It's a spirit बरं consciousness. का? आत्म्यातली ती एक जाणीव असते. And it flows forth from the agape love. आणि अगापे प्रेमातनं ती जाणीव बाहेर पडते. Bible says, बायबल म्हणतं, in all their affliction, he was afflicted. त्यांच्या सर्व त्रासांमध्ये त्यालाही त्रास झाला. What is it? म्हणजे काय? Compassion कळवळा. of the womb, ओटीपोटातला कळवळा, like the mother. आईसारखा कळवळा. When the child gets hurt, she is afflicted in her soul. की लेकराला लागलं की आईच्या जीवाला त्रास होतो. Amen. आमेन. That's why God said, म्हणून ते in बोलला, all the affliction, I was afflicted. त्यांच्या सगळ्या त्रासांमध्ये मला त्रास झाला. When Jews were afflicted, God's heart was in pain यहुद्यांना जेव्हा त्रास झाला, देवाचं हृदय वेदनेत गेलं. because of the relationship. कारण नातं. Even so today, तसं आज when you are troubled, जेव्हा तुम्हाला त्रास होतो, Jesus is troubled. येशूला त्रास होतो, That is compassion. त्याला कळवळा म्हणतात. Jesus told Paul, येशू पौलला म्हणाला, Paul, Saul, Saul, शौला शौला, why do you persecute तू me? का माझा छळ करतो? Why do you persecute me? काय म्हटला येशू त्याला? शौला शौला, तू माझा छळ का करतो? Paul said, I didn't persecute you. तर पौल म्हटला, मी नाही तुझा छळ केला, I was only beating up believers. मी तर बिलीवर ख्रिश्चन माणसांना मारतोय. But that is it. पण तेच तर, My womb is stirred up. माझं ओटीपोट हलतंय. They are my children of my womb. ती सगळी माझ्या ओटीपोटातली उदरातली मुलं आहेत. Like a mother says, जसं आई म्हणते, this is my child you're troubling. तू माझ्या लेकराला त्रास देताय, The child of my womb you're troubling. माझ्या पोटच्या लेकराला तुम्ही त्रास देताय. And that is compassion. त्याला कळवळा म्हणतात. In the natural, नैसर्गिकरित्या, in the spiritual, आध्यात्मिकरित्या, those who are born in the family of God, जे सगळे परमेश्वराच्या परिवारात जन्माला आलेले आहेत, you have a higher level of compassion, उच्च प्रकारचा कळवळा आपल्या मनात त्यांच्यासाठी असतो किंवा असायला हवा, which flows from the agape love. की जो अगापे प्रेमातनं वाहतो. And you feel for people. आणि तुम्हाला मग लोकांसाठी त्या जाणीवा व्हायला लागतात. Amen. की तुला लागलं की मलाही टोचतं. If you don't feel it, तुम्हाला जर ते जाणवलं नाही, you are not allowing it to flow. तर म्हणायचं असं की तुम्ही त्या प्रेमाला तुमच्यातनं वाहू देत नाही. You have to allow it to flow out of you. तुम्ही त्या कळवळ्याला तुमच्यातनं वाहू द्यायची परवानगी द्यायची. Amen. Amen. So people don't stir up this love, so compassion does not flow out. पण बिलीवर लोक मात्र या पद्धतीचं प्रेम आणि कळवळा आपल्यामध्ये हलूच देत नाही, आणि म्हणून त्यांच्यातनं ते प्रेम आणि ते कळवळा कधी इतरांमध्ये वाहताना दिसत The नाही. more you sit with God, जेवढं जास्त तुम्ही देवाच्या सहवासात बसाल, the more you are stirred up in your spirit. तेवढं तुमच्या आत्म्यामध्ये कालवा कालव होईल. Amen. Amen. When I see people, जेव्हा मी लोकांना पाहतो, I'm stirred up in my spirit. माझा आत्मा असा हादरून जातो. Amen. Amen. I want everyone to be saved. आणि माझी इच्छा निर्माण होते की प्रत्येकाचं तारण व्हायला I want those people who are saved to have the formation of Christ. माझ्यामध्ये इच्छा निर्माण होते की प्रत्येकाचं तारण व्हायला हवं. ज्या प्रत्येकाचं तारण झालेलं आहे त्याच्यामध्ये ख्रिस्त रूपधारी व्हायला हवा. Praise the हे Lord. सगळं मग माझ्या आत्म्यामध्ये गोळा होतं. 25 years I'm burning with this compassion 25 वर्ष झाली मी या कळवळ्यानं जळत आहे, because I love you all. कारण माझं तुम्हा सगळ्यांवर प्रेम आहे. How can I not love when God's love has poured into my heart? कसं काय मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करणार नाही जेव्हा देवाचं प्रेम माझ्या हृदयामध्ये त्यांनी ओतलेलं आहे. That love which said in all the afflictions I have been afflicted, that love is in me. जे प्रेम म्हणालंय की त्यांच्या सगळ्या त्रासांमध्ये मला त्रास झाला, ते प्रेम माझ्यातही ओतलेलं आहे. Amen. आमेन. It's there in me. माझ्यामध्ये ते प्रेम आहे. It has to flow out to you. ते तुमच्यापर्यंत व्हायलाच हवं. Praise the Lord. Amen. Look at Joseph. योसेफ, When he saw his brother Benjamin brought before him, जेव्हा योसेफाने पाहिलं की त्याचा भाऊ बेन्यामीन त्याच्या समोर आणलाय first time, पहिल्यांदा, after years of separation, म्हणजे वेगळे झाल्यानंतर अनेक वर्षांनंतर, maybe 13-14 years, 13-14 वर्षानंतर बहुतेक 17-18 years, he was thrown in the prison. 17-18 वर्ष तुरुंगात त्याला डांबलं. They threw him in the pit and they took him, and then he became a slave. At the age of 30, he became the prime minister. 30 वर्षाचा असताना पंतप्रधान झाला, म्हणजे बराच काळ लोटलेला होता. So after 13 years, he is seeing
his own brother Benjamin. तर 13 वर्षांनी तो आपला स्वतःचा भाऊ बन्यामीन पाहणार होता, पाहत होता. Now listen people, ऐका, all of others were his brothers, सगळी बाकीची त्याची भावंड होती, okay, हा, but of a different mother. पण वेगळ्या आईकडनं जन्माला आलेली. Benjamin बन्यामीन was brought forth from the same womb he was born. बन्यामीन त्याच आईच्या पोटातनं जन्माला आलेला होता की ज्या आईच्या पोटातनं योसेफ जन्माला आलेला. बाकीची भावंड वेगळ्या आईच्या पोटातनं जन्माला आली. I'm teaching you the compassion in the natural. मी कळवळा नैसर्गिकरित्या कसा असतो ते सांगतो. Bible says बायबल म्हणतो in Genesis 43:29 and 30, उत्पत्ती 43, 29 आणि 30, when he saw Benjamin, जेव्हा त्यांनी बन्यामीनाला पाहिलं he was stirred up inside. त्याचं अंतःकरण हल्लं. Bible says बायबल म्हणतो he lifted up his eyes and saw his brother Benjamin. See, all others were also standing, but he lifted up his eyes and saw his brother Benjamin, his mother's son. Did you see that? लक्षात घ्या मी काय म्हणतो. हा. उत्पत्ती 43, 29, तेव्हा त्याने आपले डोळे वर केले आणि आपल्या आईचा मुलगा, आपला सख्खा भाऊ, Womb. आपल्या आईचा मुलगा, That is womb. सेम आई, ओटीपोट, तेच उदर. When he saw Benjamin, his mother's son, and said, "Is this your younger brother of whom you spoke unto me?" And he said, "God be gracious unto thee, my son." तेव्हा त्याने आपले डोळे वर करून आपल्या आईचा मुलगा, आपला सख्खा भाऊ बन्यामीन याला पाहिले आणि तो म्हणाला, ज्या धाकट्या भावाविषयी तुम्ही मला सांगितले होते तो हाच आहे का? आणि त्याने म्हटले, माझ्या मुला, देव तुझ्यावर कृपा करो. See? And see, he said only to Benjamin. फक्त बन्यामीनाला तो हे बोलला. And Joseph hurried out, for he was deeply stirred over his brother, and he sought a place to weep. तेव्हा योसेफाने घाई केली, कारण आपल्या भावाविषयी त्याची आतडी तुटू लागली. Athadi tutu lagli. आतडी. Athadi means what? आतडी. Inside. आतमधली आतडी त्याची तुटायला लागली. You know, compassion means your internal organs, your liver, your kidney, all your internal organs. कळवळा म्हणजे तुमचे सगळे आतमधले भाग, तुमची किडनी, तुमचं लिव्हर, तुमची आतडी अशी तुटायला लागतात. आणि मराठीमध्ये काय लिहिलं? आपल्या भावाविषयी त्याची आतडी तुटू लागली. Athadi means what? आतडी, इंटेस्टाईन, आतडी तुटू लागली आणि त्याने कोठे रडावे म्हणून जागा पाहायला लागला. See? Why? का? Brother of the same womb. त्याच आईचा मुलगा, सख्खा भाऊ. If you cannot cry for believers, you are not the son of the same womb of God. बिलीवर लोकांसाठी जर तुम्हाला रडू आलं नाही तर तुम्ही माझ्या त्या एका जिवंत परमेश्वर बापाच्या पोटातनं जन्मलेले नाही. Which is impossible. जे अशक्य आहे. Either we are not letting that agape love to flow, we are snubbing it then. एक तर असं म्हणायचं की आपण ते अगापे प्रेम आपल्यातनं वाहू देत नाहीये, ते Or दाबून then ठेवतोय. we are not of the same womb. दाबून ठेवतोय. आणि नाही तर मग असं म्हणायला लागेल, परमेश्वर बापाच्या ओटी पोटातनं आपला जन्मच झालेला नाही म्हणून बिलियन लोकांना बघून आपल्याला रडू येत नाही. But just before that, पण त्याच्या अगोदर we read, आपण वाचतो, when he met his brothers for the first time after 10 to 12 years, all his brothers. 10-12 वर्षानंतर पहिल्यांदा जेव्हा तो आपल्या सगळ्या भावांना भेटला. Go back one chapter ahead in Genesis 42. उत्पत्ती 42, एक अध्याय अगोदर काढा. Verse 7. 7वं वचन. He is meeting all his brothers now for the first time. पहिल्यांदा त्याच्या सगळ्या भावांना आता तो भेटत आहे. What does it say? काय लिहिलंय? Joseph saw his brethren and he knew them, but made himself strange unto them and spoke roughly unto them. And he said unto them, whence come you? And they said, from the land of Canaan to buy food. मग योसेफाने आपल्या भावांना पाहून त्यांना ओळखले, पण आपण अनोळखी आहोत असे त्यांना दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलून त्यांना म्हणाला, तुम्ही कुठून आला? तेव्हा ते म्हणाले, आम्ही अन्न विकत घ्यायला कनान देशातून आलो. Listen people, ऐका, 13 years later, 13 वर्षांनंतर first time, पहिल्यांदा he is seeing all his brethren. त्याने आपल्या सगळ्या भावंडांना पाहिलं, Yet तरी he behaved like a stranger, असा वागला की जणू अनोळखी आहे spoke roughly. आणि कडक बोलला. But when it was Benjamin, पण बन्यामीन जेव्हा आला, what happened? काय झालं? Same womb. आतडी तुटायला लागली, कारण Same पोटी womb. पोट एकच आहे. You and we are born from the same womb of God. तुम्ही आणि मी
त्या एकाच देवाच्या ओटीपोटातनं जन्माला आलोय. I cannot ruin you. मी तुमचं वाटोळं लावू शकत नाही. I cannot take advantage of you. मी तुमचा गैरफायदा घेऊ नाही शकत. You are of the same womb of God. तुम्ही त्याच देवाच्या ओटीपोटातनं जन्मलाय की ज्या पोटातनं मी जन्म घेतला. You cannot think evil of me. तुम्ही माझ्याविषयी वाईट विचार करूच शकत नाही. I cannot think evil of you. मी पण तुमच्याविषयी वाईट विचार करूच शकत नाही. As it is in the natural, so it is in the spirit. जसं नैसर्गिकात तसं आत्मिक जगात. Joseph's heart beat for Benjamin. योसेफाचं Our हृदय- heart should beat for one another. योसेफाचं हृदय बेन्यामीनाला बघून त्याच्यासाठी असं धडधडायला कावरं बावरं झालं. तसं तुमचं आणि माझं हृदय सगळ्या बिलीवर लोकांना, चर्च मधल्या लोकांना बघून धडधडून कावरं बावरं झालं पाहिजे. We should be so united. इतके आपण एकत्र पाहिजे The devil cannot find even an inch of की space. सैतानाला एक इंचभर जागाही सापडायची नाही किंवा सापडू नये. All other brothers, बाकी सगळे भाऊ they were his brothers. त्याचेच होते भाऊ. Father was same. वडील सेम, Mother was आई different. वेगळी होती. Womb was different. ओटीपोट वेगळं होतं. Womb was different. ओटीपोट वेगळं होतं बाकीच्या भावांचं. You need to love your brethren more than you love the world तुम्ही and your natural people. तुम्ही जग आणि जगातल्या माणसांवर आणि तुमच्या नैसर्गिक नातेवाईकांवर जेवढं Yes. प्रेम करता त्याहूनही जास्त तुम्ही या परिवारावर प्रेम केलं पाहिजे. देवाच्या ओटीपोटातनं निघालेले बिलीवर. Not the natural relatives. नैसर्गिक नातेवाईक नाही काही. Okay. ठीक आहे, जेवढ्यापुरतं तेवढं. Like Joseph said. जसं योसेफ बोलला, Okay, Allah come to meet me. तुम्ही मला भेटायला आला, ठीक Okay, आहे, ठीक आहे. ठीक आहे. But when Benjamin was there, पण जेव्हा बेन्यामीन आला, God bless you, Benjamin. देव बाप तुला आशीर्वादित करो बेन्यामीना. Are you Benjamin? तू बेन्यामीन का? Truly you are Benjamin. खरोखर तू बेन्यामीन? My son. माझा मुलगा. My son is माझा there. मुलगा म्हटला. God bless you. देव बाप तुला कृपा देव, आशीर्वाद देव. God bless you. देव बाप तुला आशीर्वाद देव. Heart was full. हृदय भरून आलं. Compassion. कळवळा. Saw his status. आणि त्याची अवस्था पाहिली. असं झालं होतं बेंजामिन. इतका बारीक बेन्यामीन झालेला, जेवण नाही, खायला नाही, बांबू सारखं. अगदी हार्ट ब्रोक. हृदय योसेफाचं आतडी तुटली. सगळ्यांसमोर रडू नाही शकत. हो ना, मी प्राईम मिनिस्टर आहे. मी पंतप्रधान आहे या देशाचा. लोक काय म्हणणार? हो, वेंट आउट, बाहेर गेला. cried and cried and cried. रडला आणि रडला आणि रडला. Then पुसला, डोळे तोंड पुसले, थोडं धुतलं, धुतलं, परत आला. आला. कसं आहे बेंजामिन? बेन्यामीना कसा आहे? हार्ट लॉंगिंग टू एम्ब्रेस. हृदय असं त्याचं तळमळतंय की कधी याला मिठी मारू. Is your heart longing for one another? तुमचं हृदय तसं एकमेकांसाठी होतं का कधी? कावरं बावरं It should. व्हायला हवं. If it is not, नसेल होत then you are snubbing the flow of compassion. तर तुम्ही कळवळाचा तो पूर दाबताय. Amen. तो दाबू नका. You have not the knowledge of God. मग तुम्हाला देवाचं ज्ञान नाहीच आहे असं म्हणायला लागेल. You need to know तुम्हाला कळलं पाहिजे that they are your brethren. की ही माझी भावंड आहे, These are my brethren. ही माझी मुलं आहेत, ही माझी भावंड आहे. I'll be found among my मी brethren. माझ्या भावांमध्ये सापडीन. Some people, काही लोक they have got all unbeliever relatives. सगळे अविश्वासू नातेवाईक त्यांच्या बरोबर बसतात त्यांच्या बरोबर बसतात. सकाळपासून हो रात्रीपर्यंत. ना, कसं होत नाही काही? मला तर प्रश्नच आहे. आणि बिलीवर बरोबर नको, बिलीवर लोकांबरोबर बसायला नको, चर्च नको. चर्च नको. What happened? There is no agape love there. अगापे प्रेम नाहीये म्हणायचं. माझे माझे ते नाही, माझे हे माझे, These. हे माझेच. मी काय म्हणते शनिवारी? मी काय म्हटले? हे माझं माहेर आहे. ज्या भावानी साक्ष दिली तो माझा भाऊ आहे. See, they were all not of the same womb. Benjamin was of the same womb. ते इतर सगळे त्या ओटीपोटातनं आले नव्हते, पण बेन्यामीन आणि योसेफ एकाच आईच्या पोटातनं जन्माला आले. It speaks about the closer relationship. जवळचं नातं. There is warmth, there is tenderness. आणि Compassion means warmth. आणि Compassion means tenderness. कळवळ्यामध्ये ऊब असते. कळवळ्यामध्ये एक सौम्यता आणि मऊपणा असतो. Amen. Amen. Because the same womb. कारण तेच ओटीपोट ना. Amen. आमेन. खबरदार माझ्या भावाला काय सांगितलं तर, माझ्या छोट्या भावाला काय बोलायचं नाही बरं का. त्याला काय कोणी बोललं ना, मला सहन होत नाही. See, why? का? Same womb. तेच पोट, तीच आई.
If we are born in the same womb of God, why don't we have that kind of feeling for our brethren? मग त्याच देवाच्या एका ओटीपोटातनं आपण सगळेजण जन्माला आलोय, तर आपल्याला का नाही हो बिलीवर लोकांसाठी चर्च मधल्या मेंबर्ससाठी असा कळवळा येत नाही आणि आतडी तुटत नाही? Amen. See, he did weep for his other brethren, but not with the same kind of intensity. इतर भावांसाठी सुद्धा तो रडला नाही असं नाही, पण तेवढ्या गहनतेनं नाही रडला. If you read Genesis 42:24, it says, उत्पत्ती 42:24 मध्ये लिहिलेलं आहे, yet it was not of the same intensity. की इतर भावांना बघून पण तो रडला, पण तेवढं त्याला गहीवरून आलं नाही जेवढं बेन्यामीनाला बघून झालं. Amen. आमेन. Compassion is an intensity towards your own. कळवळा तुमचे जे आहेत स्वतःचे एकाच पोटातले त्यांच्यासाठी असलेली जवळीकता, A spontaneous feeling of love. आपोआप बाहेर पडणारी प्रेमाची भावना. Amen. Like a feeling for someone of the same womb, that kind of feeling you have. की त्याच एका ओटीपोटातनं जर कोणी आलं असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला कशा भावना होतात तशाच भावना होणं. Just translate it in the spirit and you will understand what I'm saying. तेच जे एका आईच्या पोटातनं जन्मल्यानंतर आपल्याला एकमेकांसाठी निर्माण होतं ना, तेच घ्या आणि आध्यात्मिक स्तरात ठेवा. पहा काय होतं. Amen. कसं वाटतं पहा. Are you understanding? समजतं का? Reuben loved Joseph. रुबननी योसेफावर प्रेम केलं. Yes. हो, He did not like certain things about Joseph. काही गोष्टी त्याला योसेफाच्या आवडल्या नाही, But yet, तरी he didn't hate him till death. त्याने त्याचा तिरस्कार केला नाही मरणप्राय. Amen. आमेन. His other brethren hated Joseph to death. पण इतर भावांनी मात्र योसेफाचा मरणप्राय तिरस्कार केला. Same womb, yet that is the kind of attitude. तेच ओटीपोट पण असल्या पद्धतीची वृत्ती. Yes. Why? का? So many other factors that play havoc in our system. इतर बरेच घटक आपल्या प्रकृतीमध्ये गोंधळ घालत असतात सारखे म्हणून. Amen. Amen. Today when I see the poor, आज जेव्हा मी गरिबांना पाहतो, when I see the needy, आज जेव्हा मी गरजवंतू पाहतो, the ones that are in pain, की ज्यांना वेदना आहेत, my heart is stirred up. माझं हृदय असं कावरं बावरं होतं ना. Yesterday also, काल पण one mother brought a child. एका आईनं आपलं लेकरू आणलं. The child could not cry because the child had no strength to cry. लेकराला रडताही येईना कारण की तेवढी शक्तीच राहिली नव्हती लेकरात. Child was so sick. इतकं आजारी. When I was placing my hand on the child, मी जेव्हा मुलावर हात ठेवला, she was doing like this. Like she didn't want me to touch त्या her. लेकराला She thought maybe injection is giving or they don't know. त्या this बाळाला doctor. वाटलं की काय मला परत इंजेक्शन वगैरे टोचतायत का काय, तर असं करत होतं. Like that. But she had no strength. Afterwards she just so tired. She didn't want to respond. लहानशी मुलगी होती बाळ, आणि नंतर मात्र इतकी थकून गेली की तिला ते प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया करायलाच होईना, मग अशी पडली. What kind of feeling you have? म्हणजे कशी भावना निर्माण होते मग आपल्याला. One child was brought so beautiful without eyes. एक बाळ माझ्याकडे आणलं, इतकं सुंदर, इतकं देखणं, पण आंधळ. Mother said she was seeing. आई म्हटली हिला दिसायचं बरं का, But now, आता for the past 6 months, she lost her sight. गेली 6 महिने झाले तिला दिसतच नाही. What condition that child will be in? त्या लेकराची काय अवस्था असेल, What pain, what sorrow in the काय world. वेदना, या जगात किती दुःख आहे. I remember many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी the first great healing that took place. पहिलं महान आरोग्य जे घडलं. We were praying on one Friday. एका शुक्रवारी आम्ही सगळे प्रार्थना करायला बसलेलो. It was about 8 o'clock. 8 वाजले असतील. One family came. एक फॅमिली आली. They brought a child to be prayed. रात्रीचे 8 वाजले असतील. त्या दरम्यान आम्ही दर शुक्रवारी ऑलसेन्सच्या वर्गामध्ये प्रार्थनेला बसायचो. आमचा एक छोटासा ग्रुप होता आणि तिथं आम्ही शुक्रवारी प्रार्थनेला सगळे बसलेले असताना एक फॅमिली लेकराला घेऊन आमच्याकडे आली. The child was dead. ते लेकरू मेलेलं होतं. They were going for burial. ते मैतीला चालले होते. On the way, somebody said there is a Friday meeting and that pastor prays. लहानच बाळ होतं, मयत करायला चालले होते. तर रस्त्यात कोणीतरी भेटून त्यांना सांगितलं की आज शुक्रवार प्रार्थनेचा दिवस आहे, ते पास्टर तिथे प्रार्थना घेत असतात. That man just placed the तुम्ही dead जा. child in my hand. तुम्ही तिथे जा. आणि तो माणूस हे ऐकून आला ना ऑलसेन्स मध्ये त्यावेळेला, आणि त्याने ते मेलेलं बाळ माझ्या हातात ठेवलं. I didn't even know the child was dead. मला माहिती नव्हतं की बाळ मेलेलं आहे. He just placed it in my hand. तो माणूस आला आणि त्यांनी बाळ माझ्या हातात ठेवलं And the lights went off. आणि असं झालं की लाईट गेले. And it was dark. अंधार झाला.
I just said, Lord, मी म्हटलो प्रभू heal the child. हे बाळ बरं I didn't know what was wrong. I just said, heal the child. मला माहित नव्हतं ना काय झालेलं आहे का आजार आहे मला काही माहित नाही मी म्हटलो प्रभू हे बाळ बरं कर I saw the child. I felt the child, all bones. मला दिसत होतं की बाळ अगदी Cold. जणू सडपातळ हाड नुसती हाडं आणि थंड पडलंय Just prayed. प्रार्थना केली Gave it to the father. बाळ वडिलांच्या हातात परत दिलं The child became alive. बाळ जिवंत झालं That was the first miracle of raising of the dead. हा पहिला चमत्कार झालेला जे कोणी मेलेल्यातनं जिवंत झालेले आहेत तो हा पहिला चमत्कार What I'm saying is compassion. मी काय म्हणतो कळवळा When you are moved with compassion, जेव्हा त्या कळवळ्यानं तुम्ही हलता God is compelled to do miracles for you. देवाला गळ पडते तुमच्यासाठी चमत्कार करायला Amen. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Amen. You need to be stirred up in your spirit. तुमच्या आत्म्यात असं कावरं झाला पाहिजे आत्मा See, compassion is more than pity, okay? दयेपेक्षा मोठा असतो बरं का कळवळा It's more than pity. दयेपेक्षा मोठा असतो कळवळा It's more than just a feeling. केवळ आपलं वाटलं त्या वाटण्यापेक्षा मोठा असतो कळवळा Yes, it has a feeling, but it is not feeling. A feeling is a part of compassion. हा भावना असतात पण भावना कळवळ्याचा एक भाग आहे कळवळा मोठा असतो Compassion is not being pity. कळवळा म्हणजे दया करणे नाही Yes, pity is a part of compassion, but pity does not stand as compassion. कळवळ्यामध्ये दया एक भाग आहे पण दया एकटी उभी राहत नाही दयेपेक्षा मोठा कळवळा आहे कळवळ्यामध्ये दया समाविष्ट आहे Yes. Compassion is bigger than your mercy. कळवळा तुमच्या दयेपेक्षा मोठा आहे Mercy only acts where there is a need. दया जिथे गरज दिसते तिथेच कृती करते Because कारण need comes to mercy and then mercy shows mercy. गरज दयेकडे येते आणि दया दया दाखवते Amen. कारण गरज आहे Compassion has mercy, कळवळ्यात दया समाविष्ट आहे कळवळा मोठा आहे but it is not mercy alone. पण कळवळा दया एकटी कळवळा नाही Amen. आमेन Mercy means दया म्हणजे somebody is in need and you help. कोणाला तरी गरज होती तुम्हाला दया आली तुम्ही मदत केली Compassion is कळवळा म्हणजे feeling with भावना somebody. ती लागणूक Amen. You feel. ती लागणूक एकरूप In all the affliction, you are afflicted. त्यांच्या सगळ्या त्रासात तुम्हाला त्रास होतो Amen. आमेन That is suffering. त्याला म्हणतात त्रास When others suffer, you suffer. इतरांना त्रास होतो तेव्हा तुम्हाला त्रास होतो Mercy does not suffer when others are in pain. दया इतरांना त्रास होत असताना त्रासात जात नाही No. नाही Mercy helps those who are in need. तर ज्यांना गरज आहे त्यांना दया मदत करून जाते पण ज्यांना सगळ्यांना त्रास आहे त्यांचे त्रास बघून दयेला त्रास होत नाही Yes. Compassion feels for पण others. कळवळ्याला मात्र त्रास होतो भावुकपणा निर्माण होतो सहन होत नाही That is on a very different level. कळवळा अगदी वरच्या वेगळ्या स्तराला आहे Amen. Amen. Like if others are suffering, जसं इतरांना त्रास आहे it's not that you are helping somebody because that is mercy, but you are feeling for him. इतरांना त्रास The होत womb. इतरांना त्रास होत असताना नुसतं आपलं तुम्ही दयेपायी जाऊन त्यांना मदत केली एवढं नाही तर ती ओटी पोटातली कालवा कालव की तुम्हाला तो भाऊकपणा ती सगळी लागणूक निर्माण होते त्याच्यासाठी Yes, mercy also comes forth from love. Everything comes forth out of love. शेवटी सगळं प्रेमातनं बाहेर येतं मला माहिती आहे But पण compassion feels for others. कळवळ्याला मात्र इतरांविषयीनं एक वेगळीच लागणूक असते Not only feels, it suffers with others. आणि फक्त लागणूक नाही कळवळा तुझ्या बरोबर तुला जर त्रास आहे ना तर माझ्यातला कळवळा तुझ्या बरोबर तो त्रास सोसायला भोगायला बसतो Let me take it natural way. नैसर्गिक A mother does not have mercy on her son. A mother has compassion for her son. आई आपल्या मुलावर दया नाही करत आईला आपल्या मुलाचा कळवळा येतो That is a strong word. हा शब्द स्ट्रॉंग आहे Amen. Amen. Mother doesn't say, "Oh, you're suffering. Okay, I'll have mercy on you. Come, I'll embrace you." आई असं नाही म्हणत तुला त्रास होतोय का चल मी तुझ्यावर दया करते मी तुला मिठी मारते नाही आई दया करत नाही, कळवळा करते. कळवळा करते Are you understanding? कळतं It's का? of the womb. Mercy is not of the womb. Compassion is of the womb. दया ओटी पोटात येत नाही कळवळा पोटात नाही येतो When you see a beggar भिकारी पाहिला asking for money, पैसे मागतोय why do you give? तुम्ही का देता Mercy. दया आली दिले In mercy, there can be a flaw. दयेमध्ये त्रुटी निघू शकतात Because कारण mercy can also think that I am superior than you. दया कधी कधी वरचढपणा करू शकते आणि म्हणू शकते की तुझ्यापेक्षा मी मोठा आहे Yes.
Because you are in need. कारण तुला गरज आहे ना, मी तुझ्यावर दया केली, मी मोठा मी. I'm superior, you are inferior. मी मोठा, तू छोटा, कारण तुला गरज होती, मी दया केली. See, there is a tendency. वृत्ती असते. But when it is compassion, पण कळवळा, you sit next to that person. तुम्ही त्या माणसाच्या शेजारी बसता. There is no superiority, no inferiority. तिथं तू मोठा, मी मोठा हे येत नाही. You just embrace him. त्याला जाऊन मिठीच मारता तुम्ही. That is compassion. कळवळा. How many are understanding what किती I'm saying? लोकांना समजतं मी काय म्हणतो? God says, ते म्हणतो, a mother may forget the child of her womb, but I will not. That shows there is a greater level in the natural and the spiritual. ते म्हणतो, कदाचित आई लेकराला विसरू शकते आपल्या पोटच्या, पण मी तुम्हाला कधी विसरणार नाही. याचा अर्थ नैसर्गिक स्तरापेक्षा आध्यात्मिक स्तर फार वर आहे. Yes. There is the natural compassion, but there is a compassion that flows from your spirit. नैसर्गिक कळवळा वेगळा, पण तुमच्या आत्म्यातनं वाहणारा कळवळा वेगळा असतो. Amen. तो वरचा आहे. That is stronger. तो अजून खंबीर आणि स्ट्रॉंग आहे. And how can you just store that kind of higher compassion in your heart and not release it? आणि अशा पद्धतीचा उच्च कळवळा तुम्ही कसं काय फक्त आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवता आणि लोकांना देत नाही? Will people survive with the natural compassion? लोक किंवा माणसं नैसर्गिक कळवळ्यावर जगू शकतात, जगतील? People are craving for spiritual compassion. लोकांना आध्यात्मिक कळवळा हवाय. Because कारण natural compassion says, नैसर्गिक कळवळा म्हणतो, first have compassion for the son of the same womb. नैसर्गिक कळवळा म्हणतो, अगोदर कळवळा त्याच ओटीपोटातनं आलेल्या सख्या रक्ताच्या भाव बहिणींवर कर. जगाला आग लागू दे, हा. आपलं फॅमिलीला सगळं मिळतं का ते बघ. हे नैसर्गिक. That is the natural हा compassion. झाला नैसर्गिक कळवळा. That's why God said, म्हणून ते बोलला, a mother may forget, but I won't, because I have a spiritual compassion for the whole world. आई कदाचित विसरेल पोटच्या बाळाला, पण मी नाही. का? कारण की मला सगळ्या मानव जातीवर आध्यात्मिक कळवळ आहे. Amen. आमेन. Natural compassion has flaws. नैसर्गिक कळवळ्यामध्ये त्रुटी असतात. Yes. कमतरता असते, खोट निघू शकते. I told you. मी तुम्हाला सांगितलं. Sometimes the mother says, कधी कधी आई म्हणते ना, दूधचं किंमत हेच दिलं का मला तू? Something like that they say. असं काय काय डायलॉग कधी कधी आया मारतात. याच्यासाठी का मी तुला मोठं केलं? यासाठीच मी तुला जन्म देऊन मोठा केला का? हे दिवस बघायला तू मला दिलं? हा, अशी परतफेड करतो का? सगळं आम्ही काय काय केलं लहानपणापासून, हा? हेच तू देतो? एवढा तुझ्यासाठी सगळा त्याग केला. लहान होतो तू, मी बोर्नविटा दिलं, हो. तू आता पाणी पण देत नाही. हो, सगळं करिअर सोडलं, नोकरी सोडली, तुझ्यासाठी घरात बसले. See that compassion has flaws. त्या नैसर्गिक कळवळ्यामध्ये या सगळ्या अशा त्रुटी येतात. But spiritual compassion पण आध्यात्मिक कळवळा goes beyond your family. तुमच्या स्वतःच्या फॅमिली पलीकडे जातो. It goes to all of us. सगळ्यांवर It पोहोचतो. doesn't see color, class, hallelujah. creed, background, nothing. मग तो रंग, जात, कुल, धर्म, भाषा काही बघत नाही. तू येशूची आहे का? तू होलसेल माझी आहे. Praise God. हालेलुया. You belong to God. तू देवाचा आहे. You are my brother. तुम्ही माझे भाऊ आहात. You are my sister. तुम्ही माझ्या बहिणी आहात. Praise God. हालेलुया. That is compassion. So त्याला- compassion is not mercy. त्याला म्हणतात कळवळा. कळवळा म्हणजे एकटी दया नव्हे. Mercy just presumes or takes for granted that fellow is in need, so I have to give. दया फक्त तर्क लावते, गृहीत धरते की ह्याला गरज आहे काय, ठीक आहे, जाऊन मी दया करते. And amen. And so it moves out of mercy. आणि दयेतनं दया बाहेर पडते आणि म्हणून पण येते, बोलून पण दाखवते की मी केलं बरं का. One is merciful to somebody who has done wrong कोणीतरी चुकीचं केलेलं आहे त्याच्यावर दया करणे. and shows mercy where guilt is present. It shows mercy. आणि जिथं गुन्हा उपस्थित आहे, दोष उपस्थित आहे, तिथे जाऊन दया करून येणे. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Compassion, कळवळा. it comes to the level of every other person. कळवळा सगळ्या माणसांपर्यंत वाहतो. Amen. आमेन. It comes to that level. एवढ्या स्तरापर्यंत तो कळवळा आध्यात्मिक असतो की तो सगळ्यांपर्यंत वाहतो. Amen. देवाच्या. It has no superiority. त्याच्यात मोठेपणा नसतो. That's why somebody has rightly said, म्हणून कोणीतरी योग्य म्हटलंय, mercy bears a human face दया मानवी चेहरा घालते, and compassion wears a human heart. कळवळा
मानवी हृदय घालतं. Amen. आमेन. Compassion कळवळा doesn't wait for any specific time or specific person. कुठल्या विशिष्ट वेळेची का विशिष्ट माणसाची वाट नाही पाहत. It moves deliberately. कळवळा मुद्दामून पुढे जातो. Amen. आणि म्हणतो नाही मला कळवळा आहे, मला खूप कळवळा आहे. Mercy shows in time. दया वेळेवर येते आणि Amen. जाते. But compassion shows any time. कळवळा कधीही येतो, कळवळा दाखवतो, करतो, जातो. Because where there is no need, there is no mercy. कारण जिथे गरज नाही तिथं दया येतच नाही, तिथं दया नाहीच आहे. Amen. तिथं दयाची गरज नाही, तिथं दया येणारच नाही. You know, the Pharisees, परुषी they spoke more on ritual, holiness and purity. परुषांनी विधी, प्रथा, शुद्धीकरण, पावित्र्य यावर जास्त बोलले. And they only showed mercy on the other days, not on Sabbath days. आणि परुषांनी शब्बात दिवशी जास्त दया दाखवली नाही, इतर दिवशी जास्त दया दाखवली. Because Sabbath day means rest day. कारण शब्बात म्हणजे त्यांच्यासाठी विसाव्याचा दिवस. Saturday is Sabbath. तर शनिवार आमचा शब्बात. So, जर कोणी देव न करो सॅटर्डेला आजार पडला गेला तो मेला. मग मेला. कारण की Because you cannot do any work, you cannot take him to the hospital, you cannot do anything. शब्बात ना आरामाचा दिवस. मग शब्बातला आम्ही काय करत नाही, त्याला दवाखान्यात नेणार नाही, औषधं देणार नाही, काही नाही. Amen. आमेन. They will say come tomorrow. ते म्हणणार उद्या ये, आज सॅबत आहे, आज शब्बात आहे. आम्ही काही काम करत नाही. यहुदी माणसं अजूनही पाळतात शब्बात, सुट्टीचा, आरामाचा दिवस. Even Israel today, आजही इस्रायलमध्ये once we went to a shop आता आम्ही इस्रायलला on the गेलो, airport, एअरपोर्ट वरती एका दुकानात जात होतो. I was trying a shoes पास्टर आता तिथे एका दुकानात बूट घालून बघवते. and everybody was running here and there, here and सगळे there. इकडे तिकडे धावतात, इकडे I तिकडे said, धावतात. why they are running? तर पास्टर म्हणले, "लोक Let me धावतात. try." मला जरा ट्राय करू दे ना बूट. And all the salesperson, women, girls, all were running. आणि सगळे दुकानातले मुलं मुली सेल्समन All went वगैरे out. सगळे पळतात पळतात बाहेर गेले अरे सगळे. मी म्हटलं कोण नाही इथं सेल्स तर मी म्हटलं इथं कोणी आहे का नाही, मला बुटाची जोडी घ्यायची. And then one shutter down, another shutter down. And I said, let us go out. What is happening? तर मी म्हटलं अरे बाबा आम्हाला बाहेर तर जाऊ दे, तुम्ही काय करताय. I said, I'm trying these shoes. No shoes. Sabbath started. शब्बात सुरू, Out. बाहेर. काम नाही करायचं. अरे म्हटलं I तुमचं came out only then. मग No मी shoes, बाहेरच nothing. आलो, बसून राहिलो. People just park the car on the road and walk out. यहुदी माणसं काय करतात, ती शब्बाताची वेळ झाली ना तर रस्त्यावरच गाडी तिथंच थांबवणार. गाडी नाही चालवायची. गाडी नाही चालवायची, तिथंच थांबवणार. आराम शब्बात. They put on the light and keep because they don't need to go there and work because Sabbath means work. You shouldn't work. त्या दिवशी लाईट पण अगोदरच दिवसाच लावून ठेवणार का संध्याकाळी शब्बाताची वेळ झाली की मग ते उठून लाईट वगैरे लावू शकत नाही, मग अंधारात बसायला लागेल. See, that much rigid Sabbath God didn't ask anybody to observe. एवढा कडक शब्बात देवानी कुणालाच पाळायला सांगितलेला नव्हता. Amen. आमेन. But look at Jesus. पण येशू पहा, येशू बरोबर सॅबत दिवस बघायचं आणि त्या दिवशीच आरोग्य द्यायचं लोकांना. हालेलुया. आमचे येशू सर एकदम ग्रेट आणि वेगळे, Praise God. डिफरंट दॅन अदर्स. हालेलुया. Why? का? Compassion. कळवळा. Compassion. कळवळा मुद्दामून शब्बात दिवस बघून येशू एखाद्या आजाराला बरं करणारच. What does it show? म्हणजे काय? Breaking the Sabbath to accommodate compassion. शब्बात तोडायचा, कळवळा सामावून घ्यायला मी शब्बात तोडला. Amen. मला कळवळा आधी पाहिजे, तुझा शब्बात ठेव बाजूला. See, if you read in the Bible, तुम्ही जर बायबल वाचलं, many of the miracles Jesus did on Sabbath only. अनेक चमत्कार येशूने या यहुद्यांच्या शब्बात दिवशीच केलेले आहेत. Amen. आमेन. On Sabbath only he broke it. शब्बात दिवशीच शब्बात He तोडला. healed. येशूने Why? आरोग्य दिलं का? Pharisees were dwelling on mercy, that is time bound. Jesus was dwelling on compassion, which is not bound by ते time. परुषी मोठे मोठे जगे घातलेले दयेवर राहत होते, पण येशू माझा कळवळ्यामध्ये कार्य करत होता. Praise the Lord. Hallelujah. I will give you one interesting incident. Mark 1. मार्क पहिला अध्याय काढा. एक अतिशय इंटरेस्टिंग घटना सांगतो. While Jesus was in Capernaum, एकदा येशू ख्रिस्त कफरनहूम गावात होता he was preaching in a synagogue, आणि सभागृहामध्ये संदेश सांगत होता. and that day was Sabbath, आणि बरं का तो दिवस होता शब्बात, Saturday. शनिवार. शब्बात म्हणजे शनिवार. And as Jesus was preaching, येशू उपदेश सांगत असताना Peter, James, and John were sitting in the crowd. पेत्र, योहान, याकोब असं लोकांमध्ये बसलेले होते. First time they had come for a meeting, पहिल्यांदा ते सभेला आलेले पेत्र, योहान, याकोब पहिल्यांदा. and suddenly अचानक one fellow next to Peter started waving out wildly.
पेत्राच्या शेजारी कोणतरी एक बसलेला होता. त्यांनी असे हातपाय वगैरे उचलायला सुरुवात केली. जोरात केलं. पेत्र जोरात. म्हटलं, "हे काय आहे?" तर पेत्र म्हटलं हे काय असं ये मीटिंग में ऐसा क्या क्या होता है. And so people thought, लोकांना वाटलं आज काही हात लावू नका त्याला. लोक शब्दात ना आज याला हात नाही लावायचा. उद्या काय करायचं त्याला हो करा. तोवर मरेल ना बाबा. But नाही. नाही मेला तर मेला. Jesus said, येशू बोलला, "Come out, you devil." सैताना सोड त्याला. And the devil came out. सैतान त्या माणसातनं बाहेर आला. What is it? म्हणजे काय? Mercy? दया, Compassion. कळवळा. That is compassion. कळवळा. Walking the second mile. दुसरं मैल चालणं. Breaking rules. नियम तोडणं. Breaking my own rules. माझे स्वतःचे नियम मी आज तोडले. Yes, I feel like going home. हो मला आज घरी जावंसं वाटतं. But no. नाही पण Need is plenty in the church. चर्च मध्ये खूप गरज आहे. Let me wait back. मला चर्च मध्ये थांबू Let me दे. pray for the people. मला लोकांसाठी प्रार्थना करू दे. Is it mercy or compassion? ही दया आहे का कळवळा? Compassion. कळवळा. Mercy also gives, compassion also gives, but compassion walks the second mile. दयाही देते, कळवळाही देतो, पण कळवळा दुसरा मैल चालून देतो. Amen. हालेलुया. Now, all the people had come. सगळे आले होते. They all came for the meeting because it was Sabbath. सगळे सभेला आलेले कारण की शब्दात होता ना तर शब्दात दिवशी ते सभागृहात जातातच. They didn't come for healing ते काय आरोग्यासाठी आले नव्हते. because they all knew आणि त्यांना माहिती होतं today's day nobody will be healed. त्यांना सगळ्यांना माहिती होतं की आजच्या दिवशी कुणालाही आरोग्य नाही कारण आज शब्दात आहे. Amen. Amen. Nobody is going to break that rule. आणि शब्दाताचा नियम कोणी तोडणार नाही. Amen. आमेन. And the Sabbath is to break, they can break the Sabbath after 6 o'clock in the आणि evening. शब्दात त्यांनी संध्याकाळी 6 नंतर मग तोडायचा. Amen. म्हणजे आज 6 पासून उद्या 6 पर्यंत So असं. many were gathered there अनेक जमलेले होते. and they were sick. आजारी होते. हालेलुया. Then आई म्हणाले, हो ना. बाळा थोडं वाट बघ 6 पर्यंत, कारण की 6च्या नंतर सब्बात तुटणार तेव्हा आपण येशूकडे जाऊ, कारण की सब्बात तोडू शकत नाही. नाही तोडू शकत. Can you imagine? कल्पना करा. People were troubled, dying. लोकांना त्रास, लोक मरतायत. 1 or 2 died also. 1-2 मेली. पण काय करायचं? काय करायचं? सब्बात तोडू शकत नाही. शब्दात नाही तोडू शकत. जीव गेलेला चालतोय. What happened? काय झालं? After the meeting, सभा सुटल्यावर Peter, James, John came. पेत्र, योहान, याकोब आले. Jesus, येशू please come to our house. प्लीज आमच्या घरी चला. Very close by. जवळच आहे. In Capernaum, near the seashore. कफरनहूम हेच गाव आणि समुद्र किनारी जवळच. चला ना. If you walk from the synagogue to Peter's house, it is just about very close, like this. To the सिनेगाव road. पासून सभागृहापासून पीटरचं घर अगदी जवळ, अगदी जवळ. And what happened? काय झालं? Peter's mother-in-law was sick. पेत्राची सासू आजारी पडली होती घरात. And so Peter's wife was telling her, पेत्राची बायको त्याला म्हणत होती संध्याकाळी येशूकडे घेऊन जातो, कारण की सॅबत आहे ना. आता काय येशू आरोग्य नाही देणार शब्दात आहे आता काही येशू बरं करणार नाही. आणि डॉक्टर पण जाऊ नाही शकत. हो कारण सगळेच शब्दात. हाय फीवर. खूप ताप. Jesus entered the house. येशू पेत्राच्या घरात आला. They all said, सगळे म्हणाले Peter's mother-in-law is very sick. पेत्राची सासू खूप आजारी आहे. पण आम्हाला माहिती आहे 6च्या नंतर तुम्ही प्रेयर करणार. तुम्ही 6 o'clock नंतरच काहीतरी करू शकाल ना सर. After sundown only. सूर्य मावळल्यानंतरच ना गुरुजी. Jesus said, where did you lay her? येशू बोलला कुठे रे तुझी सासू? Inside. आत आहे. अच्छा अच्छा. अच्छा. Jesus went inside. येशू गेला ना. What did Jesus say? काय बोलला? आता तर 1 वाजलं, 4 तास थांब बाई, नंतर प्रार्थना करतो. What did Jesus say? येशू काय बोलला? 4 तास थांब बाई. शब्दात. हालेलुया. काय हे सगळं परुषी सगळं इथंच फिरकत असतात. म्हणजे कुठं बघितलं बिगितलं आमच्या तर तसं problem. करत नाहीत ना. हमारे में ऐसा करते हमारे में छोड. Jesus saw it. येशूने पाहिलं Her condition. काय अवस्था आहे. His bowels were stirred up. आणि आतडी तुटली. Womb stirred up. ओटीपोड हल्लं. Like a mother's heart is stirred up when she sees आईच्या a sick child. हृदयासारखं येशू ख्रिस्ताचं हृदय गेलं त्याच्यासाठी तिच्यासाठी. He held her hand. धरला तिचा हात. Lifted her up. उचललं. She was healed. झाली ना बरी लगेच. Praise God. Hallelujah. What is it? Mercy, compassion. दया का? दया नाही कळवळा. Compassion. कळवळा. They said, अरे पण येशू 6 नंतर करायचं. 6 o'clock हे compassion. कळवळा होता राजा तो. A mother's love. आईचं प्रेम होतं ते. Mother does not wait. आई नाही वाट बघत. If the husband comes and says, नवराजा येऊन म्हटला काय आहे बाई, हे डॉक्टरचं दुकान बंद आहे,
संध्याकाळी 6 वाजता दवाखाना, उघडणार. दुकान इल्ले. दवाखाना तर संध्याकाळी 6च्या नंतर ते उघडणार. तर बाई थोडं असं थांब तू बाळाजवळ. आई काय म्हणते, मरू दे त्या डॉक्टरकडे, मी दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार. माझं बाळाला एवढं त्रास काय, तुम्ही काय एवढं बसून घेतलेलं, मी एकटा जाणार. कुठे रिक्षा? She'll say, forget that doctor, I'll go to another doctor. हो ना, that is compassion. त्याला म्हणतात कळवळा. तुझा ठेव दवाखाना, तुला मी चालले. हसबंड said, no, संध्याकाळी जाऊ ना. अरे पोटाचा माझा मुलगा आहे. What she said? पोटचं लेकरू आहे माझं. पोटचं लेकरू आहे. पोटचं लेकरू आहे. तुला काय? तुला काय? ताई बोलतो पोटचं लेकरू आहे, मला जायला लागेल. आग लाव तुझ्या बंद दवाखान्याला, मी दुसरीकडे चालले. इन द सेम वे तसंच. जीसस सेड, येशू बोलतो, आग लागू दे ते सॅबत बिबत काय तुमचं रूल्स, मला तुमच्या शब्दाला आग लावा. I have to do. मला करायलाच लागेल. Praise the Lord. हालेलुया. That is compassion. याला म्हणतात कळवळा. तुम्ही म्हणाल माझ्या आजपर्यंत असा कधी निघाला नाही. तेच सांगतोय, निघायला हवा. Now what happened? काय झालं? In Capernaum, कफरनहूम गावात many people were sick. खूप लोक आजारी. आई कधी घेऊन जाणार येशूकडे? थांब ना बाळ, 6 वाजू दे ना. तुला 6 काय बजने दे बेटा, 6 बजे मीटिंग सुरू आहे का? नाही, पण आता कशाला नाही घेऊन आम्ही जाते? येशू आहे ना घरातच आहे, पीटरचं घरी आहे. शाबत चालू आहे ना. रूल 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 रूल. 6 o'clock. Jesus had early meal. See, येशू- because they are fasting. त्यांचा उपवास असतो. 6 o'clock, Jesus must have eaten food. येशूने 6 वाजता जेवून घेतलं असेल. Because Peter's mother in law दुष्टपुष्ट झालेलं आहे. हो. जेवण बिवण बनवलं चांगलं. येशू खाल्ला 6 o'clock. पेत्राच्या सासूबाईने असा मस्त स्वयंपाक केला. As येशूने Jesus finished it, early dinner, जसं येशूने लवकर त्याचं जेवण संध्याकाळी घेतलं आणि संपवलं. खूप आरडाओरडा सगळीकडे. काय झालं? सॅबतचं झालं, टाइम 6 o'clock झालं. 6 Everybody is running. 6 o'clock ची मग सब लोग भाग भाग के आ रहे. And full rush. आणि हे गर्दीच्या गर्दी, And they all waiting for Jesus. सगळे येशूची वाट बघत. Jesus prayed for all of them. येशूने सगळ्यांसाठी Bible प्रार्थना. says he prayed for everyone. बायबल म्हणते येशूने सगळ्यांसाठी प्रार्थना केली. Everyone was healed. सगळे बरे झाले. But he never told them, पण त्यांना तो असं नाही म्हणला. दुपारी का नाही आला तुम्ही लोकं? एकाला पण येशू असं बोलला नाही की काय रे दुपारी का नाही आला, का आता का नाही आला. हे सॅबत तोडून टाकायचं. No, he didn't tell them. तो असं नाही बोलला त्यांना. He will never break a command. तो आज्ञा तोडणार नाही कधी. You have to mature to understand him. तो आज्ञा तोडणार नाही कधी. तो तुम्हाला असं नाही म्हणणार की तू शब्दात तोड. तू समंजस व्हायचं आणि त्याला समजून घ्यायचं. Amen. Amen. If he could heal Peter's mother-in-law in the afternoon, he could have healed the whole city that afternoon. पेत्राच्या सासूला जर त्या शब्दाच्या दुपारी तो आरोग्य देऊ शकत होता, अख्ख्या गावाला त्या दुपारीच त्यांनी आरोग्य देऊ शकला असता. Ignorance. अजाणता. Ignorance. अजाणता. Compassion. कळवळा. Are you moved with compassion? तुम्हाला तो कळवळा येतो का? If you are not, जर नाही stir it up. तर आज तो हलवा. Stir it up. आज तो अंतःकरणात हलू दे. Amen. आमेन. That kind of relationship if we have, असं जर नातं आपण आपलं ठेवलं, we will never think of leaving one another. कधीच आपल्या मनात आणि डोक्यात असे विचार येणार नाही की मी चर्च सोडून चाललो, मी तुम्हाला सोडून चाललो, मी चाललो. No, you will not have. कुठं चाललो? तुझ्या डोक्यात असा विचारच येणार You नाही. will be ready to die. तू for तयार our- असशील मरायला. Amen. आमेन. That's why म्हणून I am stuck up with you people. म्हणून मी इतकी वर्ष तुम्हा सगळ्यांशी असा जोडलेला आहे. I have not gone anywhere. मी कुठेही गेलेलो नाही तुम्हाला Yes, सोडून. now I go everywhere, but हाँ, my आता- heart is for you. मी कुठेही आजवर तुम्हाला सोडून गेलेलो नाही. हा आता मी जातो इकडे तिकडे सभा घ्यायला, क्रुसेड घ्यायला, पण माझं हृदय इथंच असतं. My womb is stirred up for you माझं हे ओटीपट तुमच्यासाठी असं कावरं बावरं होतं सारखं, because you are my relative. कारण तुम्ही माझे नातेवाईक आहात. We'll continue next week. पुढच्या सोमवारी चालू ठेवू. येशू मेरा जीवन, येशू मेरी शक्ति, येशू मेरा ज्ञान, येशू सब कुछ है. Glory. येशू मेरा जीवन, येशू मेरी शक्ति, येशू मेरा ज्ञान, येशू सब कुछ है. हम दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक आदमी है. अब हम दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक आदमी
चर्च मेरा जीवन, चर्च मेरी शक्ति, चर्च मेरा ज्ञान, चर्च सब कुछ है। चर्च मेरा जीवन, चर्च मेरी शक्ति, चर्च मेरा ज्ञान, चर्च सब कुछ है। ब्रदर मेरा जीवन, ब्रदर मेरी शक्ति, ब्रदर मेरा ज्ञान, ब्रदर सब कुछ है। पास्टर मेरा जीवन, पास्टर मेरी शक्ति, पास्टर मेरा ज्ञान, पास्टर सब कुछ है। सिस्टर मेरा जीवन, Amen. सिस्टर मेरी शक्ति, Glory. सिस्टर मेरा ज्ञान, सिस्टर सब कुछ है। हम दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक आदमी है। अब हम सब भी अलग नहीं है, अब हम सब भी एक आदमी है। Glory, Lord. अब हम सब भी अलग नहीं है, अब हम सब भी एक साथ है। Yes. अब हम सब भी अलग नहीं है, We are all one in the family. अभी हम सब भी एक साथ हैं। नमन्नरा कला बाबा Compassion, compassion. खड़बड़ा खड़बड़ा That is the second gate. Reuben. खड़बड़ा खड़बड़ा Reuben. रौबेन याचा अर्थ Reuben teaches us compassion. रौबेन शिकवतो खळबळा म्हणून चलो मेरे साथ मेरे बाप के घर, Amen. मेरे बाप के घर, मेरे बाप के घर। तुमको सबको आना पड़ेगा मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, मेरे बाप के घर। चलो मेरे साथ मेरे बाप के घर, वहां कंपैशन मिलता है, वहां आनंद मिलता है, वहां शांति मिलती है, वहां भाई मिलते हैं, वहां बहनें मिलती हैं, वहां माँ बाप मिलते हैं, वहां बच्चे मिलते हैं, वहां स्वर मिलता है, वहां बाप मिलता है। चलो मेरे साथ मेरे बाप के घर, सब चलो मेरे साथ मेरे यीशु खुदावंद बाप के घर। चलो मेरे साथ दापोड़ी, चलो मेरे साथ विनियार, वो मेरे बाप का घर है, वो मेरा मायका है। वहां आनंद मिलता है, वहां शांति मिलती है, वहां समृद्धि मिलती है, वहां बरकत मिलती है, वहां प्रेयर मिलती है, वहां प्रभु का सेवक मास्टर पीटर डेविड सिल्वे मिलता है, वहां सबकी मां जय श्री मम्मा मिलती है। Be filled with the love of God. देवाच्या प्रेमाने भरून जा, Be filled with the love of God. देवाच्या प्रेमाने भरून जा। Release compassion. खळबळा मोकळा कर, Release compassion. खळबळा मोकळा कर। Release it, Lord. We want to enter Reuben gate, Lord. आम्हाला रुबेनच्या गेट मध्ये जायचंय, Otherwise, at the gate, he will ask, नाही तर दरवाजापाशीच तो विचारेल, did you have compassion? कळवळा कधी आला होता का रे तुला? प्रभूतली तुझे भाऊ बहीण आणि मुलं बघून कधी रडला का? त्यांना मिठी कधी मारली का? Thank you, Father. दे बाबा, I believe you have spoken to us, Lord. माझा विश्वास आहे तू आमच्याशी आज बोललास। In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये मी मागतो, Amen and amen. आमेन।
इंसान ने इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला। इंसान ने इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला। इंसान ने इस दुनिया की मनन करा या शब्दांवर अविनाश होळकरांचं गीत आहे. खूप अभिषिक्त गीत लिहिलं त्यांनी. मनन करा. as a disciple of Jesus we need to meditate on these lines. दुनिया की इस दौलत में खोया खोया रहता है. दुनिया की इस दौलत में खोया खोया रहता है. तुम अपनी जान बचा लो ऐसा मसीहा कहता है. संगे मरमर का महल बनाया. संगे मरमर का महल बनाया. खुशियों की बाग लगाई और अपनी जान गवाई तो तुझे क्या मिला. इंसान ने इस दुनिया की पंछी को दाना पानी हर दिन तो मिल जाता है. पंछी को दाना पानी हर दिन तो मिल जाता है. देता है देने वाला ना तो पंछी खुद बोता है. यीशु की सारी बातें यीशु की सारी बातें इंसान की समझ में न आई और अपनी जान गवाई तो तुझे क्या मिला. इंसान ने इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला. जो अपनी जान बचाए खुद जान गवा बैठेगा.
खुद जान गवा बैठेगा। यीशु के लिए जो मरेगा, जिंदा हरदम वो रहेगा। कहना यीशु का जो माने, कहना यीशु का जो माने, पापों से मिलेगी रिहाई ना होगी यीशु से जुदाई, तो तुझे सब मिला। इंसान इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई, तो उसे क्या मिला। कहना उसका जो माने, कहना बाइबल का जो माने, पापों से मिलेगी रिहाई ना होगी यीशु से जुदाई, तो तुझे सब मिला। मुझे सब मिला, हमें सब मिला, हमें सब मिला, हमें यीशु